नमस्कार. मी अश्विन प्रबोधरा पवार, अध्यक्ष एरो फाउंडेशन अमरावती. जगभरात गाजलेल्या जेटकिंग फाईल्स हे कधी महाराष्ट्रात आणि कधी अमरावतीत पोचली हे कोणाला कळले सुद्धा नाही. परंतु या संदर्भातच आम्ही दिनांक 18 फेब्रुवारीला अमरावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं होतं की अशा प्रकारची जेटकिंग आपल्या अमरावतीत सुद्धा भरपूर लपून बसलेली आहे. त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे, ते समोर यायला पाहिजे. त्याकरता एरो फाउंडेशनने काही ठाम स्पष्ट सूचना दिल्या होत्या प्रशासनाला. जसं महाराष्ट्रात अशोक खराब प्रकरण समोर आलं, म्हणजे हे एका प्रकारचे भारतातील जेफ्री निश्चितच असू शकतात. त्याकरता आम्ही मान्य जिल्हाधिकारी यांना पुन्हा एकदा स्मरणपत्र म्हणून सदर संदर्भात निवेदन देणार आहोत आणि त्यांच्याकडून अपेक्षा करतो की ते पुढील कारवाई करतील की जे कॉलेजेस आहे, वसतिगृह आहे, बालसुधारगृह आहे, मदरसे आहे, यामध्ये प्रशासनाने एक स्वतंत्र यंत्रणा राबवायला पाहिजे, ऑडिट व्हायला पाहिजे, सरप्राईज ऑडिट व्हायला पाहिजे. सोबतच ते विद्यार्थ्यांशी सुसंवाद व्हायला पाहिजे, जेणेकरून काही लोक, काही विद्यार्थी, काही विद्यार्थिनी त्यांच्या मनातलं तिथे बोलू शकते. आणि प्रशासनाने याकरता एक स्वतंत्र यंत्रणा राबवायला पाहिजे आणि या यंत्रणेने दर 6 महिन्यानंतर याचा ऑडिट रिपोर्ट प्रशासनाला आणि राज्याच्या गृहमंत्र्यापर्यंत हा रिपोर्ट पोहोचायला पाहिजे आणि या प्रकरणाला योग्य ते दिशा देऊन अत्याचारी लोकांना त्यांच्या कर्माची सजा देतील अशी आमची मागणी आहे. अशी आमची ठाम मागणी होती, परंतु यावर अमरावती प्रशासनाने काहीच केले नाही. ही खूप निंदनीय बाब आहे. त्यांनी हे नक्की या गोष्टी विचार करायला पाहिजे असं आमचं ठाम मत आहे. धन्यवाद. जय हिंद.